प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. या सुंदरशा समयाबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊया, त्याची स्तुती करूया. त्यांनी ही वेळ आपल्या आयुष्याला जोडलेली आहे. प्रियांनो, प्रभूने आपल्या जीवनामध्ये अद्भुत आश्चर्यक्रम केलेले आहे आणि म्हणूनच प्रभूचे गुणगान गाणं हे महत्त्वाचं आहे. प्रभूने आपल्या आयुष्याला जोडणारी एक सकाळ दिलेली आहे, एक दुपार दिलेली आहे आणि एक संध्याकाळ दिलेली आहे. तर प्रियांनो, या दिवसांमध्ये आपण जे जगत आहोत ती केवळ त्याची कृपा आणि केवळ त्याची दया आहे. विलापगीत 3 अध्याय आणि त्याचं 22 वचन हे सांगतं, आम्ही भस्म झालो नाही, केवळ त्याची दया होय, कारण त्याच्या दयेस आणि करुणेस कधीच खंड पडत नाही. ती प्रतिदिवशी नवीन 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 होत जाते. प्रियांनो, जर आपण अवतीभोवती जर नजर टाकली तर जग जे आहे ते छोटं होत चाललं आहे किंवा वेगवान होत चाललेलं आहे. आणि ते वेगाने धावत असताना या सर्व गोष्टींमध्ये मनुष्य देखील वेगवान प्रवृत्तीचा झालेला आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये मनुष्य आपल्या बुद्धीच्या सामर्थ्याने सर्व काही गोष्टी करत आहे. तो निश्चितच त्याच्या जीवनामध्ये बदल होत आहे आणि या बदलामध्ये तो समाविष्ट होत चाललेला आहे. असं म्हणतात की बघा, जग जे आहे ते छोटं होत चाललेलं आहे. त्याचं कारण असं आहे की कधी काळी जर आपण बघितलं, एक वेग नव्हता. गाड्यांचा स्पीड जर बघितला तर त्याला काही असा वेग नव्हता. परंतु आज बघितलं तर तुम्हाला दिसेल की गाड्या भरधाव वेगाने वाहत आहे. म्हणूनच या वेगवान जगामध्ये थांबायला कोणाला वेळ नाही. नेहमी कोणाच्या ना कोणाच्या कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये मनुष्य धावतच आहे, पळतच आहे. आणि या सर्व प्रकारामध्ये तो स्वतःला त्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे बांधून घेतलेला आहे. आणि या सर्व परिस्थितीमध्ये तो कुठेतरी हरवत चाललेला आहे. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये एक प्रश्न परमेश्वराने केला की आदामा, आदामा, तू कुठे आहेस? आज देखील मानवाला परमेश्वर तोच प्रश्न विचारत आहे की आदामा, हे आदामा, तू कुठे आहेस? प्रियांनो, मात्र या सर्व गोष्टींमध्ये मनुष्य कुठेतरी देवाला विसरत चाललाय का? कुठेतरी तो देवापासून वेगळा होत चाललाय का? देवासाठी त्याला वेळ आहे का? आणि देव मनुष्याबद्दल आता काय म्हणत आहे? एक वचन बघूया आपण. यशाया संदेष्टाचा ग्रंथ, त्याचा 40वा अध्याय आणि त्याचं 31वं वचन बघूया. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. प्रियांनो, या वचनामध्ये जर बघितलं आपण, यशाया संदेष्टा एक मोठा संदेष्टा होता आणि त्या संदेष्टाकरवे प्रभू आपल्याला काय सांगत आहे की तो हे सांगत आहे की जे लोक परमेश्वराची आशा धरून राहते. आता आपल्या मराठी बायबलमध्ये आशा हा शब्द देण्यात आलेला आहे, परंतु न्यू किंग जेम्स व्हर्जनमध्ये, इंग्लिश बायबलमध्ये त्या शब्दाला, मूळ शब्दाला वेट असं म्हटलेलं आहे. ते वचन जर आपण इंग्लिशमधून वाचलं की ते अशा प्रकारे येईल, दोज हू वेट अपॉन द लॉर्ड शाल रिन्यू देअर स्ट्रेंथ. म्हणजे तरी परमेश्वराची प्रतीक्षा, म्हणजे आशा जिथं शब्द आहे तिथे प्रतीक्षा धरून राहणारे नवे शक्ती संपदा करते. आता आशा आणि प्रतीक्षा जर या दोन शब्दांना जर आपण जर तुलना केली तर आशा ती आहे की अपेक्षा एखादी गोष्ट किंवा परिस्थिती बदलण्यासाठी असते. जर आपण आशाबद्दल बोललो की आम्हाला आशा आहे की या गोष्टी बदलतील भविष्यामध्ये, आत्ता नाही तर भविष्यामध्ये बदलू शकतात. परंतु जर प्रतीक्षा हा शब्द बघितला तर समजून उमजून एखाद्या गोष्टीची वाट पाहणे असं देखील होऊ शकतो. मी एक उदाहरण देतो. मला जर कुठे जायचं असेल आणि 5ची जर बस असेल तर मी 5 वाजता बरोबर बस स्टँडवर जाणार आणि तिथे त्या बसचा वेळ पाहत राहणार. पण काही वेळ झाला, 5 वाजून 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं उशीर झाला तरी हरकत नाही, कारण मला एक माहिती आहे की जी 5ची बस आहे ती गेलेली नाही आहे आणि ती बस येईल आणि मी जाणार. म्हणजे मी त्या गोष्टीची काय करत आहे, त्या बसची काय करत आहे, प्रतीक्षा करत आहे. मला माहिती आहे की या बसला वेळ लागलेला आहे आणि या वेळ लागला जरी असला तरी पण मला त्या बसनी जायचं आहे आणि मी जाईल देखील. प्रियांनो, परमेश्वर मनुष्याला सांगत आहे की तुम्ही प्रतीक्षा करा. अनेक वचनांमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. स्तोत्र 27मध्ये सांगितलं की प्रतीक्षा कर, खंबीर हो. परमेश्वर प्रत्येक वेळा मनुष्याला सांगत आहे की वेट, थांबा, प्रतीक्षा करा, देवाचीच प्रतीक्षा करा म्हणून सांगितलेलं आहे. तो सांगत आहे. आता परमेश्वर जर तुम्हाला आणि मला
प्रतीक्षा करायला लावत आहे तर त्याच्या मागचा काहीतरी हेतू असेल, त्याच्या मागचा काहीतरी त्याचा उद्देश असेल, त्याच्या मागं निश्चितच काही ना काही असं कारण असेल की जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं हित आहे. बघा, परमेश्वर जो काल आज सारखाच आहे, तर त्याचप्रमाणे परमेश्वर अल्फा आणि ओमेगा देखील आहे, प्रारंभ आणि शेवट आहे. आपल्याला आपला भूतकाळ माहिती आहे, वर्तमान देखील आपल्याला माहिती आहे, पण भविष्यामध्ये काय होणार हे ठाऊक नाही. भविष्य केवळ जाणणारा तो केवळ एकमेव परमेश्वर प्रभू आहे आणि तो सांगत आहे. पवित्र शास्त्रामध्ये काही वेळा प्रतीक्षा करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. जुन्या करारामध्ये एक घटना घडली प्रियांनो. त्या घटनेमध्ये इस्रायली लोक ज्यावेळेस ते मिस्रमध्ये होते आणि मिस्रामध्ये असताना जो दूत आला, मरीचा दूत आला, त्या दूत त्यांच्या घरासमोरून जाणार होता. म्हणून सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आतमध्ये राहा, बाहेर निघू नका. आणि त्यांनी तसं पालन केलं तर संकट त्यांच्यावरून टळलं गेलं प्रियांनो, आणि त्यांचा बचाव झालेला आहे. आपण बघितलेलंच असेल आणि आपलं वाचलं देखील असेल. काही चित्रपटांमध्ये म्हणजे 10 कमांड्समेंटमध्ये पण ते दाखवण्यात आलेलं आहे. सुंदर रीतीने त्याचं चित्रण करण्यात आलेलं आहे आणि शास्त्राद्वारे आपल्याला कळून येतं की कशा प्रकारे ती घटना घडलेली आहे. त्यांनी सांगितलं त्यांना की थांबा, प्रतीक्षा करा, आतमध्येच थांबा, आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. त्यांनी आज्ञांचं पालन केलं, प्रतीक्षा केली, ते थांबले तिथे, आणि मग थांबल्यामुळे त्यांचा जीव वाचलेला आहे. बऱ्याच वेळा प्रियांनो, परमेश्वर काही वेळेस आपल्याला थांबायला लावतो. आपल्याला माहिती नसतं की का थांबायला लावत आहे. कित्येक वेळा आपण बघत असतो की ह्या गोष्टी व्हायला पाहिजे पण होत नाही, आणि आपल्याला माहिती नसतं संकट काय असतं. एक सुंदरसं उदाहरण देतो प्रियांनो. जसं आपण रात्री झोपतो, जी 4 तासाची 5 तासाची आपली जी काही झोप आहे, त्या झोपेमध्ये अनगिनत गोष्टी होत असतात. जगामध्ये कुठल्या ना कुठल्या कानाकोपऱ्यामध्ये काहीतरी घडत असतं. किंबहुना असं पण होईल की आपल्यावरती देखील काही संकट येत असेल, हे आपल्याला देखील ठाऊक नाही, कारण आपण झोपलेलो असतो. पण ह्या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर जो आहे तो आपलं रक्षण करत असतो, तो आपली काळजी घेत असतो. आपल्याला माहिती नसतं. असे कितीतरी संकट असतील प्रियांनो की जे आपल्याकडे येणार असतील, परंतु परमेश्वराने ते थोपून ठेवलेले आहेत, ते थांबवलेले आहेत. त्याचं कारण असं आहे की त्याची जी प्रीती आहे जी आपल्यावर आहे, आणि त्या प्रीतीस्तव तो आपलं रक्षण करत आहे. ज्यावेळेस आपण परमेश्वराचा शब्द मानतो आणि त्याप्रमाणे करतो तर निश्चित त्यामध्ये हित आहे. आणि संकट येत असतं प्रियांनो, कित्येक वेळा थांबवलेलं आहे त्यांनी, जाऊ नका. बघा, त्या सदोम आणि गमोराचा नाश तोपर्यंत झाला नाही जोपर्यंत त्याचे जे निवडलेले लोक तिकडून गेले नाही. ते गेल्यानंतरच देवाच्या लोकांनो त्याचा नाश झाला. म्हणजे त्यांनी थांबायला लावलं, त्यांना तिकडून निघायला लावलं. प्रतीक्षा, त्या दूतांना देखील त्यांनी आज्ञा केली की तुम्ही देखील प्रतीक्षा करा, जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत. संकट कधी सांगून येत नाही प्रियांनो आपल्याला, ते चारी बाजूनी येतात एका पाठोपाठ एक. परंतु या सर्वांमध्ये परमेश्वर आपलं रक्षण करत असतो आणि तो सांगत असतो प्रियांनो, आणि त्यावेळेसच तो आपल्याशी बोलत असतो. त्या संकटामध्ये त्यांनी आपल्याला थांबायला सांगितलेलं आहे. एक वचन बघूया आपण, होशेयाचं पुस्तक, त्याचा 12वा अध्याय, त्याचं 6वं वचन हे सांगतं प्रियांनो, म्हणून तू आपल्या देवाकडे वळ, दया व न्याय याचे पालन कर, देवाची प्रतीक्षा करून राहा, असं सांगण्यात आलेलं आहे. का होशेया कर्वे परमेश्वर सांगत आहे की देवाची प्रतीक्षा करून राहा, तू आपल्या देवाकडे वळ म्हणून सांगत आहे? त्याचं कारण असं आहे की जो निर्माण करताय, ज्यांनी सर्व सृष्टी बनवलेली आहे प्रियांनो, त्याला सर्व काही ठाऊक आहे. आईच्या उदरीपासून ज्यावेळेस आपण जन्म घेतो त्यावेळेस त्या दिवसापासून तर आजपर्यंत प्रभूने जे आपल्याला सांभाळलेले, त्याला माहिती आहे की कुठल्या समय काय होईल आणि कशा रीतीने होईल. म्हणून तो सांगत आहे की तू त्याची प्रतीक्षा कर. कित्येक वेळा संकट आपल्या दारावर येऊन ठेपलेले असतात. कित्येक वेळा अशी परिस्थिती येते की आपल्या जीवनामध्ये परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते, पण बायबल असं सांगतं देवाची प्रतीक्षा कर, देवाकडे वळ, आणि त्या प्रतीक्षेद्वारेच परमेश्वर आपल्याला पाहत असतो आणि आपला सांभाळ करत असतो. प्रियांनो, परमेश्वर आपल्याला सांभाळत असतो आणि तो आपला काळजी घेत असतो. म्हणून जर परमेश्वर आपल्याला आज थांबायला लावत आहे, वाट पाहायला लावत आहे, प्रतीक्षा करायला लावत आहे, तर त्याचं एक कारण आहे की देव आपलं रक्षण करत आहे संकटापासून. दुसरं म्हणजे देव तुम्हाला आणि मला आज प्रतीक्षा करायला लावत असेल ते योग्य ते दार उघडण्यासाठी.
प्रकटीकरण त्याचा 3 अध्याय 8 वचन असं सांगतं की जे दरवाजा परमेश्वर उघडेल तो कोणाच्यानी बंद केला जाणार नाही. जे द्वार परमेश्वर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी उघडले जाईल ते कोणाच्यानी बंद केलं जाणार नाही. प्रियांनो, आपल्याला बरेच वेळा आपण ठोकत असतो. जसं प्रकटी 3:20 मध्ये सांगितलेलं आहे, देव आपल्या दाराशी आहे आणि तो ठोकत आहे. काही वचनांमध्ये शुभवर्तमानामध्ये सांगितलेलं आहे की जसं सांगितलेलं आहे की ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. आपण अनेक वेळा काही प्रसंगासाठी ठोकत असतो प्रियांनो. मग कदाचित आपल्याला जॉब नसेल तर आपण जॉबसाठी त्याचं दार ठोकत आहे. कदाचित आपल्या घरामध्ये काही अडचणी असेल त्याच्यासाठी आपण द्वार ठोकत असू. कदाचित आपल्या जीवनामध्ये अशा परिस्थिती चालली असेल की तुमच्या आयुष्यामध्ये एक ब्रेक थ्रूची गरज आहे परंतु तो मिळत नाही, त्याच्यासाठी दार ठोकत आहे. त्याच्यासाठी तुम्ही निरंतर प्रार्थना करत असाल. परंतु प्रियांनो, या सर्व प्रसंगामध्ये ते दार उघडले जात नसेल तर त्याचं एकमेव कारण आहे की ती वेळ. कारण परमेश्वर जो आहे तो वेळेचा परमेश्वर आहे आणि तो योग्य वेळी ते सर्व करणार आहे. उपदेशकमध्ये सांगण्यात आलेलं आहे की जसा कापणीचा समय आहे तसा पेरणीचा देखील आहे. जसं सांगितलेलं आहे की जर पेरणीचा समय जर असेल तर विलापाचा देखील समय आहे. प्रत्येक गोष्टीचा एक एक समय निर्धारित केलेला आहे. आणि उपदेशक 3:11 मध्ये सांगितलं आहे की त्यांनी प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक जे काही गोष्टी या भूतलावरती त्यांनी जे काही बनवलेलं आहे किंवा या ब्रह्मांडामध्ये जे काही बनवलेलं आहे ते त्याच्या वेळेमध्ये त्यांनी बनवलेलं आहे. मनुष्य देखील त्यांनी बनवलेला आहे, त्याच्या वेळेमध्येच बनवलेला आहे. ज्यावेळेस मनुष्याला या पृथ्वीवर आणलं त्यावेळेस सर्व काही पृथ्वीची निर्मिती करून झालेली होती आणि त्यावेळेसच त्यांनी आदामाला त्या बागेमध्ये आणलेलं आहे. पहिल्या आदामाला आणलेलं नाही प्रियांनो. सगळं सृष्टी निर्माण केली, सर्व काही जे काही त्याला अत्यावश्यक ज्या गरजा होत्या, फळझाडे म्हणा, पिकं म्हणा, सर्व काही त्यांनी आणलेलं होतं आणि त्यानंतर शेवटल्या क्षणी त्यांनी मनुष्य निर्माण केला आणि मग त्याने ते एदेन बागेत आणलेलं आहे. परमेश्वर जे करतो ते उत्तम करतो प्रियांनो. आणि म्हणूनच तो सांगत आहे की तुम्ही प्रतीक्षा करा, योग्य वेळी तुमच्यासाठी ते द्वार उघडले जाईल. परंतु मनुष्य आजच्या जीवनामध्ये जो धावपळीचं जीवन जगत आहे त्याला थांबायला वेळ नाही प्रियांनो. जसं कॉफी, आपल्याला इन्स्टंट कॉफी म्हटली तर 2 मिनिटात कॉफी मिळते, 2 मिनिटात नूडल्सचा जो जमाना आहे या जगामध्ये प्रियांनो, मनुष्याला सर्व गोष्टीसाठी वेळ आहे पण तो प्रतीक्षा करू शकत नाही, थांबू शकत नाही. त्याला जर म्हटलं थोडं थांब तर तो थांबणार नाही, कारण त्याला सर्व गोष्टी त्याच्याच वेळेमध्ये आहे. पण एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की मनुष्य देवाचं या समयामध्ये किती ऐकतो. जर आपण बघितलं प्रियांनो की नित्यनियमाने जर बघितलं, जर एखाद्या ठिकाणी आपल्याला जायचं असेल आणि त्याची जर वेळ निर्धारित केली असेल तर जाऊ शकतो, आपण जातो पण तिथे. परंतु त्याच वेळेस प्रियांनो की त्या ज्या गोष्टी आपल्याला वेळेत हव्या असतील आपल्याला, तर आपण तो वेळ जो आहे परमेश्वराला तो देतो का, हे पण विचार करण्यासारखंच आहे. जर आपल्याला सर्व काही आशीर्वाद आपल्या वेळेत हवे असतील तर आपल्याला त्याला वेळ देणं पण गरजेचं आहे. प्रतीक्षा करा. परमेश्वर म्हणत आहे की मी तुम्हाला देईल पण योग्य वेळ देईल, त्यासाठी तुम्ही प्रतीक्षा करा. एक राईट ऑपॉर्च्युनिटी तुमच्या समोर येईल आणि तुमच्यासाठी दार उघडले जाईल. परंतु मनुष्य जो स्वभाव झालेला आहे, जो उतावळा स्वभाव झालेला आहे, त्यामुळे होत असं आहे की तो घाई गडबडीच्या जीवनामध्ये जगत असताना त्याप्रमाणे वाहवत जात आहे आणि मग त्याचा परिणाम असा होतो प्रियांनो की तो काही पण निर्णय घ्यायला सुरुवात करतो. वेळ चाललेली आहे, असं होईल तसं होईल. योबाच्या जीवनामध्ये जर बघितलं प्रियांनो की वेळ जी त्याच्यावर प्रसंग त्याच्यावर आला प्रियांनो, त्या प्रसंगामध्ये सर्व काही त्याच्या हातातून निघून गेलेलं होतं, काहीच नव्हतं. प्रत्येक वेळेस त्यांनी पाहिलं की जे काही गोष्टी तो बघत होता त्या सगळं त्याच्या हातातून चाललं, पण परमेश्वराने त्याला सर्व काही पुन्हा मिळवून दिलेलं आहे. परमेश्वराला सर्व काही शक्य आहे प्रियांनो. म्हणून तो सांगत आहे की योग्य वेळी तो योग्य द्वार उघड. जर परमेश्वर तुम्हाला आणि मला जर प्रतीक्षा करायला लावत असेल आज, तर त्याचं दुसरं कारण हे आहे की योग्य समय, योग्य द्वार उघडण्यासाठी देवाच्या लोकांना. तिसरं म्हणजे प्रियांनो की विश्वासाची परीक्षा. परमेश्वर आपल्याला प्रतीक्षा करायला लावत आहे ती म्हणजे विश्वासाची परीक्षा त्यावेळेस कदाचित असू शकेल. आणि या विश्वासाच्या परीक्षेमध्ये देव आपल्याला प्रतीक्षा करायला लावत आहे. कित्येक वेळा ज्यावेळेस आजारांसाठी प्रार्थना करण्यात येते प्रियांनो, आपण प्रार्थना करतोय, परंतु त्या समयामध्ये ते प्रार्थना जसं जसं करतोय त्याचं फळ येण्याच्या ऐवजी थोडासा वेळ लागत आहे. कदाचित पेशंट रिकवर होत नाही त्या वेळेमध्ये, कदाचित पेशंटला खूपच आणखीनच त्रास वाढला असेल. या सर्व गोष्टीमध्ये प्रतीक्षा करणं फार गरजेचं आहे. जरी परिस्थिती
सभोवताल्याची बदलत असली तरी पण आपला कधी ना बदलणारा परमेश्वरावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि त्याच विश्वासाची आज परीक्षा आपण देत असतो आणि प्रतीक्षा करत असतो त्या गोष्टीची, की परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतो. एक आपल्याला विश्वास आहे प्रियांनो की निश्चितच परमेश्वर याद्वारे कार्य करेल. पण जसा वेळ वाढत जातो प्रियांनो, तसाच त्या रीतीने गोष्टी घडायला सुरुवात होतात आणि मग आपण ज्यावेळेस त्याच्यावरती अवलंबून राहायला सुरुवात होतो त्याच समयामध्ये असं व्हायला सुरुवात होतं की परमेश्वर त्या प्रतीक्षेचं फळ द्यायला सुरुवात करतो. त्या प्रतीक्षेमध्ये राहिल्यानंतर प्रियांनो आपल्याला एक सवय लागते की धीराने वाट पाहिजे. स्तोत्रकर्ता म्हणतो की मी धीराने परमेश्वराची वाट पाहिली आणि त्यांनी मला उत्तर दिलेले आहे. आज आपल्याकडे धीर आहे का त्या गोष्टीसाठी? आज बघण्यासारखी गोष्ट आहे की आपल्याकडे आज धीर उरलेला आहे का? काय आपण त्याची प्रतीक्षा करत आहोत का प्रियांनो? एक सुंदरसं उदाहरण परमेश्वराने दिलेलं आहे. गरुडाकडे पाहायसाठी बघितलेलं आहे आणि जर आपण गरुडाकडे पाहत असो तर गरुडाच्या काही जे गुणधर्म आहेत त्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. परमेश्वराने तुलना मनुष्याला पाहण्यासाठी हे केलेलं आहे की तो गरुडाकडे पाहून त्यांनी शिकावं, त्यातून काय आहे, त्याचे काय गुणधर्म आहे आपण पाहूया. जर गरुड बघितलं तर एक ताकदवर पक्षी आहे प्रियांनो, त्याच्यामध्ये भयंकर अशी ताकद आहे. आणि जर आपण त्याला बघितलं देवाच्या लोकांनो की तो एक सर्व पक्ष्यांमध्ये त्याचा जो रुबाब आहे तो वेगळा आहे. दुसरं म्हणजे तो एक उंच उडणारा पक्षी आहे. साधारणपणे 1000 फुटाच्या उंचीवरती, त्याच्याही पेक्षा कदाचित जास्त उंचीवरती उडणारा तो एकमेव पक्षी असेल. त्याची पंख जवळजवळ आपण बघितलं तर 1 मीटरच्या आसपास असतात आणि फार उंचावरती उडण्यासाठी त्याच्या पंखांमध्ये ते बळ असणं फार गरजेचं असतं. तिसरं म्हणजे त्याची जी नजर आहे ती फार तीक्ष्ण आहे. एवढ्या उंचीवरून तो त्याचा भक्ष्य बघतो आणि तिथून तो झेप घेतो आणि त्याचं भक्ष्य घेऊन जातो तो. चौथं म्हणजे त्याचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे हे आहे की प्रियांनो की तो सूर्याच्या दिशेने उडत असतो, जेव्हा की सर्व पक्षी त्याच्या विरुद्ध दिशेने उडणारे असतात. पाचवं म्हणजे वादळामध्ये तो आपला वेग डबल करतो, दुपटीने तो वेगाने उडायला सुरुवात करतो. म्हणजे वादळ जर आलं तर त्याचा दुपटीने त्याचा वेग सुरू होतो, पण तो त्याचं उडणं थांबवत नाही प्रियांनो. सहावं म्हणजे त्याची जी पकड असते, जर त्यांनी एखादी गोष्ट पकडली, त्याचं भक्ष्य जर पकडलं तर तो हे सोडत नाही, कारण जवळजवळ 1.5 ते 2 इंचाचे त्याचे जे नखं असतात ते पूर्णपणे त्या भक्ष्याला पकडून घेतात आणि त्यानंतर तो घेऊन जातो ते भक्ष्य त्याचं. आणि सातवं म्हणजे त्याच्या आयुष्याची सगळ्यात शेवटची जी स्टेज येते, त्याचे पंख झडायला लागतात. या प्रोसेसमध्ये जर आपण बघितलं देवाच्या लोकांनो की ज्यावेळेस त्याचे पंख झडायला लागतात त्यावेळेस तो एका उंचवट्यावर जातो आणि उंचवट्यावर गेल्यानंतर तिथे बसतो तो आणि ते सर्व पंख झडायला सुरुवात होतात. काही वेळा तो आपल्या चोचेने देखील ते पंख ते झडू लागतात आणि ते ओढतो आणि मग ते तुटायला सुरुवात होतात. आणि मग थोड्या वेळाने किंवा काही समयानंतर ते पंख पूर्णपणे त्याच्यातून निघून गेलेले असतात आणि तो जसा रुबाबदार दिसत असतो तसा दिसत नाही प्रियांनो. त्या क्षणी त्याला उडता येत नसतं, तो एक आजारी पक्षीसारखा झालेला असतो आणि जसा त्याचा जो बांधा असतो, जो त्याचा शेप असतो तो देखील कमी झालेला असतो आणि त्या समयामध्ये तो एक निर्बळ झालेला असतो. याच वचनांमध्ये, याच अध्यायांमध्ये जर तुम्ही 29व वचन बघितलं यशायामध्ये की तो निर्बळास बळ देतो असं म्हणून देवाचं वचन आहे. आणि या समयामध्ये तो प्रतीक्षा करत असतो की त्याच्या जीवनात काहीतरी नवीन होण्यासाठी, तो प्रतीक्षा करत असतो की त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर काहीतरी नवीन करेल, कारण देवाने त्याला ज्या प्रकारे घडवलेलं आहे त्याच प्रकारे तो त्याचं जीवन व्यतीत करत असतो. काही दिवसानंतर पाहिल्यानंतर त्याला नवे पंख फुटायला सुरुवात होतात प्रियांनो आणि ते पंख फुटायला लागल्यानंतर हळूहळू तो त्याच्या पूर्ण अवस्थेमध्ये यायला सुरुवात करतो आणि त्यानंतर असं होतं की तो त्या पंखांचं बळ परत संपदा, तो तोपर्यंत उडू शकत नाही जोपर्यंत त्याच्या पंखांमध्ये पुन्हा कधी बळ येत नाही. हा जो टाईम आहे, जो वेटिंग प्रोसेस आहे, ही फार पेनफुल आहे, फार अशी कष्ट देणारी आहे. जर कोणाला वेट करायला लावलं किंवा जर आपल्याला थांबायला लावला आणि जर ती प्रतीक्षेचा जो काळ असतो तो फार लवकर जात नाही प्रियांनो. तुम्ही प्रार्थना करत असाल, तुम्ही देवाकडे काही मागत असाल, परंतु परमेश्वराचं उत्तर येत नाही तुमच्याकडे. परमेश्वर प्रतीक्षा करायला लावत आहे.
जर आज कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्यापैकी कित्येक लोकांना वाटत असेल की या गोष्टीतून आम्ही बाहेर जावं, काहीतरी निर्णय घ्यावा, तरी परमेश्वर तुम्हाला सांगत आहे की थांबा, प्रतीक्षा करा. ज्यावेळेस मनुष्य प्रतीक्षा करतो देवाच्या लोकांनो, त्यावेळेस एक गोष्ट होती की ज्यावेळेस तो प्रतीक्षा करतो, जर तो देवाचा विश्वासणारा असेल तर त्याने देवावरती अवलंबून राहणं किंवा विसंबून राहणं हे फार महत्त्वाचं आहे. परमेश्वराचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत त्यांनी हलू नाही. पहा, प्रेषितांच्या कृत्यामध्ये पहिल्या अध्यायामध्ये प्रभू म्हटला, ज्यावेळेस त्याचं स्वर्गारोहण होत होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही येरुशलेम सोडून जाऊ नका म्हणून सांगितलेलं होतं. आणि आपल्याला माहिती आहे दुसऱ्या अध्यायामध्ये जर बघितलं की ते 120 लोक त्या माडीवर होते आणि मग देवाचा आत्मा त्यांच्यावरती आला, त्यांच्या डोक्यावर आला आणि त्यांना अग्नीच्या जिभा प्राप्त झाल्या. आणि मग त्याच दिवशी पेत्राने भाषण दिलं ज्याच्यामध्ये 3000 लोक मंडळीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. त्यांनी जर तो काळ जर तसाच जर घालवला असता त्यांच्या इच्छेप्रमाणे तर कदाचित एवढं मोठं कार्य झालं नसतं. पण त्यांनी देवाची आज्ञा पाळली. ते म्हणाले की आम्ही थांबूया. 120 लोक थांबले. जर आपण बघितलं तो स्वर्गारोहण होत असताना शास्त्र असं सांगतं की जवळजवळ 500 लोकांनी त्याला पाहिलं होतं आणि प्रभू सर्वांनाच म्हणाला होता की तुम्ही थांबा म्हणून. परंतु फक्त आपल्याला 120 लोकच तिथं आढळून येतात. म्हणजे त्या 120 लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर निश्चितच काहीतरी करणार होता. खरं त्याची इच्छा तर 500 लोकांविषयी होती, परंतु तिथं उपलब्ध असणारे फक्त 120च लोक होते. आणि मग 120 लोकांवरती त्या अग्नीच्या जिभा आल्या. त्यानंतर देवाच्या लोकांनो या सर्व पृथ्वीला व्यापून टाकणारं सामर्थ्य त्यांच्यावरती होतं. त्याचे शिष्य वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि देवाचं महान कार्य झालं. जे शुभवर्तमान होतं ते प्रसाराचं काम झालेलं आहे. विचार करा, त्यांनी जर प्रतीक्षा केली नसती, ते जर देवासाठी थांबले नसते, जोपर्यंत देव त्यांना काय सांगत नाही तोपर्यंत ते थांबले नसते, तर निश्चितच या गोष्टी घडल्या नसत्या. कित्येक वेळा तुम्हाला असं वाटत असेल की आपण इकडं नाही राहावं, दुसरीकडे जावं, आपण हा जॉब स्किप करावा, खूप त्रास आहे. आपल्याला असं वाटत असेल की आता ह्या विवाहातून आपण विभक्त व्हावं. अशा लोकांना मी म्हणेल की प्रतीक्षा करा. परमेश्वर तुमच्याशी काय बोलत आहे त्याकडे लक्ष द्या. परमेश्वराने ही प्रसंग जर तुमच्या जीवनात आणलेला असेल, जर आलेला असेल, तर निश्चितच देव तुम्हाला त्यातून बाहेर काढण्यास समर्थ आहे. कारण करंथीकराच्या पत्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, देवाचं वचन असं सांगतं प्रियांनो, की तो आपल्या मर्यादा पलीकडे आपली परीक्षा घेत नाही. जर परमेश्वर सर्व काही जाणून आहे, जर आपण झोपलेलो असताना परमेश्वर आपली काळजी घेतो, तर निश्चितच देवाच्या लोकांनो परमेश्वर आपले सर्व गोष्टींविषयी तो काळजी करणारा परमेश्वर आहे. 1 पेत्र 5:7 मध्ये असं सांगण्यात आलं प्रियांनो, की आपले सर्व ओझे त्याचवर टाका, कारण तो तुमची आणि माझी काळजी करणारा परमेश्वर आहे. प्रतीक्षेच्या काळामध्ये प्रियांनो उत्पन्न काय होतं माहिती आहे? जो धीर असतो तो उत्पन्न होतो. धीरातून मनुष्य शिकतो की धीर धरला पाहिजे. मी तुम्हाला काही उदाहरणं देऊ इच्छितो. सगळ्यात मोठं उदाहरण पवित्र शास्त्राचं सुरुवातीलाच आहे. अब्राम वचन मिळाल्यानंतर त्याला कैक वर्षानंतर प्रियांनो संतती मिळालेली आहे. कारण देवाने जे अभिवचन त्याला बोललेलं आहे ते अभिवचन ते पूर्ण झालेलं आहे. 17 वर्ष दावीद ज्यावेळेस त्याला अभिषेक करण्यात आला त्यावेळेस देवाच्या लोकांनो 17 वर्षानंतर तो त्या देशाचा राजा झालेला आहे. जवळजवळ 13 वर्ष मिस्रामध्ये राहिल्यानंतर जो ज्याला म्हटले गेलेलं आहे, जो पुत्र होता, याकोबाचा पुत्र होता, तो युसुफ ज्याला म्हटले गेलेलं आहे, तर तो त्यावेळेस तिथला गव्हर्नर किंवा तिकडचा मोठा पदाधिकारी झालेला आहे. आपण बघूया प्रियांनो की या तिन्ही जर गोष्टींकडे जर बघितलं, या तिन्ही लोकांकडे पाहिलं तर निश्चितच आपल्याला कळून येईल की परमेश्वराने यांच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे. त्यांना वेळ लागलेला आहे. ख्रिस्ताला देखील त्याच्या मिनिस्ट्रीसाठी जवळजवळ 30 वर्ष थांबावं लागलं आणि 30 वर्ष थांबल्यानंतर शेवटच्या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी त्याची सेवकाई पूर्ण केलेली आहे. परमेश्वर तुम्हाला आणि मला थांबायला का लावत आहे? कारण तो घडवणूक करत असतो. जर इर्मया संदेशामध्ये जर बघितलं आपण की तो पात्र घडवणारा परमेश्वर आहे. एखादा आशीर्वाद जर तुमच्याकडे येऊ इच्छित असेल त्यासाठी कदाचित तुम्ही तयार नसाल किंवा आपण तयारी नसू. जर परमेश्वर आपल्याला जर त्याच्या सेवकाईसाठी जर बोलवत असेल कदाचित आपल्या मनाची तयारी नसेल. परमेश्वर जर तुम्हाला उंचवट्यावर नेऊ इच्छित असेल त्यासाठी कदाचित आपली तयारी नसेल.
या सर्व परिस्थितीमध्ये परमेश्वर सर्व गोष्टी जाणतो प्रियांनो, आणि म्हणूनच तो आपल्याला सांगत आहे की तुम्ही प्रतीक्षा करा. आणि या धीराद्वारे परमेश्वरावरती अवलंबून राहण्यास आपण शिकत असतो. आणि ज्यावेळेस आपण त्याच्यावर अवलंबून राहायला लागतो त्याच वेळेस देवाच्या लोकांनो परमेश्वरावरती आपला विश्वास दृढ होतो आणि परमेश्वर देखील मोठ्या जबाबदारीसाठी तो आपल्याला तयार करत असतो. प्रियजनो, परमेश्वर जो आपल्यावरती प्रीती करणारा परमेश्वर आहे तो हे सांगत आहे की त्याची प्रतीक्षा केल्याने निश्चितच त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं. परमेश्वर नेहमी म्हणत असतो की जर तुम्ही धीर धरून माझी वाट पाहाल तर निश्चितच त्याचं प्रतिफळ मी तुम्हाला देणारा परमेश्वर आहे. जोपर्यंत शेवटपर्यंत जो विश्वासणारा असेल त्यालाच सर्व काही मिळेल. प्रियांनो, आज कदाचित तुम्ही फार प्रसंगामध्ये असाल, वाईट प्रसंगामध्ये असाल, कदाचित तुमचे प्रियजन तुम्हाला सोडून गेले असतील, कदाचित तुमचे प्रियजनाशी काही गोष्टीस्तव तुमचा वाद झाला असेल. त्या सर्व गोष्टी परमेश्वराकडे सोपून द्या. परमेश्वर सर्व काही व्यवस्थित करणारा आहे. परमेश्वर वेळेच्या आधी कधीच काही करत नाही आणि वेळ गेल्यावरही करत नाही. तो योग्य वेळी सर्व गोष्टी करणारा परमेश्वर आहे. त्याला त्याचं कार्य करू द्या. जर आपण काळजी करत बसलो ह्या गोष्टीविषयी की हे कसं होणार, काय होणार, आमच्या लेकरांना कधी चांगल्या नोकऱ्या मिळतील किंवा त्यांचं आयुष्य कसं काय उभारेल, तर ह्या सर्व गोष्टींचं काळजी करणं हे निरर्थक आहे प्रियांनो. कारण जर परमेश्वर आहे, जर आपला विश्वास त्यावर आहे तर निश्चितच आज आपल्याला त्याच्यावरती विश्वास ठेवणं आणि त्याची प्रतीक्षा करणं फार गरजेचं आहे. कदाचित आपल्या दृष्टिकोनातून काही लोक असं देखील म्हणत असतील की आता वेळ निघून गेलेली आहे, पण देवाच्या लोकांनो योबाकडे पुन्हा घेऊन येईल मी तुम्हाला. योबाचं सर्व काही निघून गेलं होतं, त्याची वेळ निघून गेली, पण परमेश्वराने सर्व काही पुन्हा प्रस्थापित केलेलं आहे. त्याचबरोबर अब्रामाकडे सुंदरसं उदाहरण आहे. ज्यावेळेस तिला सांगण्यात आलं, साराने ऐकलं की तिला पुत्र संतान होईल, त्यावेळेस ती हसली. देव तिला म्हणाला तू का हसत आहे, परंतु ती हसली. तिला माहिती होतं की हे शक्य नाही, परंतु परमेश्वरासाठी सर्व काही शक्य आहे. प्रियांनो, परमेश्वर आपल्यासाठी महत्कृत्य करणारा परमेश्वर आहे. आज जर तुम्ही प्रतीक्षा करत असाल, गोष्टी तुमच्या इच्छानुसार होत नसेल, वेळ लागत असेल, तर मी तुम्हाला आज प्रोत्साहन देईल, तुम्हाला मी मोटिवेट करेल की थांबा, काळजी करू नका. जर एखादं तुम्ही जर शिक्षण घेत असाल, कदाचित तुमचं ॲडमिशन प्रोसेस प्रोलॉंग झाला असेल, काळजी करू नका. परमेश्वर तुमच्यासाठी आहे, तिकडं पूर्ण स्वर्ग तुमच्यासाठी आहे. देवाचे लोक तुमच्यासाठी प्रार्थना करत असतील. तुम्ही विश्वास ठेवून अवलंबून राहा, कारण हीच वेळ आहे की आपल्याला त्याच्यावरती अवलंबून राहण्याची. आज आपण कोणावरती विश्वास ठेवू शकत नाही, परंतु जर परमेश्वरावर जर विसंबून राहिलो, त्याच्यावर जर विश्वास ठेवला तर निश्चितच आपल्या जीवनामध्ये मोठे कार्य होईल. प्रियांनो, या दिवसांमध्ये परमेश्वर असं सांगत आहे की तुम्ही आणि मी जितकं जवळ त्याच्या येऊ तितका तो आपल्या जवळ येईल. याकोबाच्या पत्रामध्ये 4 अध्यायामध्ये प्रभू सांगत आहे की तुम्ही मग जवळ या, म्हणजे मी तुम्हा जवळ येईल. आज ती वेळ आहे प्रियांनो. जसं आपल्याला माहिती आहे की आज शेवटचा समय आहे. या समयामध्ये त्याचं येणं कधी पण होऊ शकतं. काय आज आपण तयार आहोत, त्याची प्रतीक्षा करत आहोत, काय धीराने त्याची वाट पाहत आहोत, रोज एकमेकांना बोध करत आहोत, काय एकमेकांचं सांत्वन करत आहोत, का आज आपण एकमेकांना वचनाद्वारे धीर देत आहोत? जर तुम्ही करत असाल तर फार चांगलं आहे, परंतु जर नसेल करत तर प्रियांनो आज आपल्याला विचार करण्याची ही वेळ आहे. प्रियांनो, दरवेळेस परमेश्वराला दोष देऊ नका की काही घडत नाही चांगलं, किती वेळ झालाय, सगळं जग पुढं चाललंय, माझ्या बरोबरचे लोक पुढे गेलेले आहेत, असं बोलू नका प्रियांनो. कारण हे बोलणं परमेश्वराकडनं नव्हे तर त्या सैतानाकडनं आहे. हे सर्व जे काही नकारात्मक गोष्टी त्याच्यापासून उत्पन्न होतात, पण देव आपला सकारात्मक गोष्टी करणारा परमेश्वर आहे. त्यामध्ये तो सांगत आहे की तो म्हणतो की प्रभू तुमचा कैवारी आहे, तो तुमच्यासाठी महत्कृत्य करणारा परमेश्वर आहे. या समय आपण सर्व काही आपलं जे आत्मा जीवन शरीर त्याच्या हातात सोपून देऊया प्रियांनो, यासाठी की तो मोठे कृत्य करणारा परमेश्वर आहे. जर आज तुम्ही कुठल्या प्रसंगामध्ये असाल आणि कुठल्या गोष्टीला तोंड देत असाल तर काळजी करू नका. यावेळेस आपण थोडासा वेळ प्रार्थनेत घालूया, जेणेकरून परमेश्वर तुमच्यासाठी मार्ग उघडेल आणि तुमचा आणि माझा देव परमेश्वर निश्चित कृत्य करेल. विश्वासाने आपण परमेश्वराच्या जवळ येऊया आणि प्रार्थना करूया. पिता परमेश्वर, यावेळेस जे वचन आज आम्ही ऐकलेलं आहे त्यामध्ये तू सांगत आहे की तू प्रतीक्षा कर, खंबीर हो.
त्या गरुडाप्रमाणे बघ कशा प्रकारे त्याची अवस्था होते आणि कशा प्रकारे परमेश्वर त्याची पुनर्बांधणी करतं. तर आज प्रार्थना करत आहे प्रभू परमेश्वरा, जे विश्वासणारे लोक जे बघत आहेत त्यासाठी प्रार्थना करतात. प्रभू ते दुःखात असतील, कष्टात असतील, त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर कदाचित त्यांना मिळाले नसतील, पण प्रभू परमेश्वरा जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवत आहे आणि तुझी प्रतीक्षा करत आहे, तर निश्चितच देवबापा त्यांना प्रतिफळ तू देणारा परमेश्वर आहे. जर कोणी आजारी असेल तर आज प्रभू परमेश्वर देवबापा तू त्याला स्पर्श करशील, कारण तुझं वचन हे सांगतं देवा की तुला बसल्या फटक्यास त्यास आरोग्य प्राप्त होतं. जर कोणाची आर्थिक टंचाई असेल परमेश्वर देवबापा, तुझं वचन हे सांगतं का तू यहोवा इरे जो पुरवणारा परमेश्वर आहे. जर कोणाला कुठल्या गोष्टीची गरज असेल तर तुझं वचन फिलिप्पे 4:19 मध्ये तू सर्व गरजा तुझ्या संपत्ती अनुरूप पुरवणारा परमेश्वर आहे. जर कोणी आज तुझी आशा धरून असेल परमेश्वरा, त्यांची सर्व मनोकामना ख्रिस्त येशूमध्ये पुरे कर दे बापा. आणि आज मी विनंती करतो दे बापा की तुझा अनुग्रह तुझी शांती त्यांच्या अंतकरणाशी राहो अशी प्रार्थना करत आहे. होऊ दे परमेश्वर देवा, त्यांचा प्रतीक्षेचा जो काळ आहे तो त्यांना व्यवस्थित पूर्ण करण्यासाठी त्यांना शक्ती दे, सामर्थ्य दे आणि त्याद्वारे तुझा गौरव दे. ही प्रार्थना आमचा मुक्तिदाता प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात मागतो आणि देवाचे लोक आमेन असं म्हणतील.